पॉइंट आहे आपला कॅपिलॅरिटी. कॅपिलॅरिटी म्हणजे काय? द फेनॉमेनॉन ऑफ राइज और फॉल ऑफ लिक्विड सरफेस इन द कॅपिलॅरिटी ट्यूब रिलेटिव्ह टू द ॲडजस्टंट लेवल ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज कॅपिलॅरिटी. त्याचं म्हणणं काय? अशा प्रकारचा फेनॉमेनॉ ज्याच्यामध्ये काय होते, लिक्विड सरफेस काय होते ट्यूबमध्ये, कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज होते किंवा फॉल होते कशाच्या रिलेटिव्ह टू द ॲडजस्टंट लेवल ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज कॅपिलॅरिटी. त्याचं समजून घेण्यासाठी पहा, आपण दोन डायग्राम काढणार आहे इथे. तर बघा, हा वॉटर इथे वॉटर सरफेस आहे समजा, अप्पर सरफेस वॉटरचा, आतमध्ये वॉटर आहे समजा, आणि याच्यामध्ये काय करून राहिलो आपण, एक ट्यूब बुडवून राहिलो. याच्यामध्ये काय करणार आहे, इमर्स करणार आहे आपण ट्यूब. इमर्स केल्यानंतर काय होणार आहे बघा, की याच्यामध्ये ट्यूब इमर्स केल्यानंतर या ट्यूबला म्हणणार आहे आपण कॅपिलॅरिटी ट्यूब. त्याची डायमीटर जवळपास राहते 2 ते 6 mm पर्यंत. त्याच्यावरती जर त्याची डायमीटर जर असेल तर हा कॅपिलॅरिटी इफेक्ट आपल्याला दिसणार नाही. हा कॅपिलॅरिटी इफेक्ट आपल्याला दिसणार नाही. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, वॉटरमध्ये काय केलेलं आहे, ही कॅपिलरी ट्यूब काय केलेली आहे, बुडवलेली आहे, बरोबर. तर बाय रूल काय व्हायला पाहिजे, की याच्यामधली जी लेवल आहे ती बरोबर इथपर्यंत यायला पाहिजे, या ठिकाणपर्यंत, आहे की नाही. वॉटरची लेवल इथपर्यंत यायला पाहिजे. पण तसं न होता काय होते, या ठिकाणचं वॉटर काय होते, ही जी ॲडजस्टंट लेवल आहे, ही ॲडजस्टंट म्हणजे वॉटरची लेवल आहे, त्या लेवलच्या वरती या ट्यूबमध्ये काय होते, वॉटरची लेवल वाढते. या वॉटरची लेवल काय होते, या ट्यूबमध्ये वाढते. अशा प्रकारची ती लेवल वाढते. तर या इफेक्टला म्हणत असतो आपण कॅपिलॅरिटी इफेक्ट. काय म्हणत असतो, कॅपिलॅरिटी इफेक्ट. तर काय म्हणते तो, द फेनॉमेना ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड सरफेस इन द कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विड सरफेस राईज होण्याचा किंवा फॉल होण्याचा फेनॉमेना रिलेटिव्ह टू द ॲडजस्टंट लेवल ऑफ लिक्विड. ॲडजस्टंट लेवल म्हणजे ही लिक्विडची लेवल आहे ॲडजस्टंट. तर त्या लेवलच्या वरती सुद्धा काय होऊन राहिलं, राईज होऊन राहिलं किंवा फॉल होऊन राहिलं, त्या फिनॉमिनाला काय म्हणतो आपण, कॅपिलॅरिटी. त्या फिनॉमिनाला काय म्हणतो आपण, कॅपिलॅरिटी. तर हा कॅपिलॅरिटी इफेक्ट अशा प्रकारे आपण पाहिलेला आहे. तर दोन असतात त्याच्यामध्ये, एक असते कॅपिलरी राईज. तर या प्रकारच्या याला म्हणत असतो आपण कॅपिलरी राईज, कॅपिलरी राईज. आणि दुसरा असते कॅपिलरी फॉल. दुसरा काय असते, कॅपिलरी फॉल. तर कॅपिलरी फॉल कशात दिसते, जर समजा जर मर्क्युरी आहे, समजा सपोज जर मी काय म्हणलो आहे की एक मर्क्युरीचा काय आहे, एक पॉट आहे, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, मर्क्युरी ठेवलेला आहे समजा. अशा प्रकारे मर्क्युरी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ही काय केलेली आपण, ही कॅपिलरी ट्यूब काय केली, त्याच्यामध्ये इमर्स केली म्हणजे त्याच्यामध्ये टाकली. तर याच्यामधला जो मर्क्युरी आहे समजा, हा मर्क्युरी आहे. तर त्याची लेवल काय व्हायला पाहिजे, इथपर्यंत यायला पाहिजे किंवा त्याच्यावरती जायला पाहिजे. कॅपिलरी राईज होत असेल तर वर गेली किंवा कमीत कमी इथे यायला पाहिजे. तसं न होता काय होते, हा मर्क्युरी काय होते, याच्यामध्ये फक्त या लेवल पर्यंतच मर्क्युरी जातो. किंवा मी कलर वेगळा दाखवतो. हा ही जी लेवल आहे, या इथपर्यंत मर्क्युरी जातो. मर्क्युरी इथपर्यंत जातो. हा काय म्हणून राहिला, ही लेवल काय झाली, फॉल झाली. इथं लेवल काय झाली, फॉल झाली. इथे काय झाली, लेवल राईज झाली, तर इथे लेवल फॉल झाली. तर अशा दोन प्रकारचे इफेक्ट होतात कॅपिलरी ट्यूबमध्ये.
एक तर फॉल होते किंवा राईज होते. तर तर या इफेक्टला काय म्हणत असतो आपण कॅपिलरिटी. त्याला काय म्हणत असतो लिक्विडचं राईज होणं किंवा फॉल होणं, या इफेक्टला आपण काय म्हणत असतो कॅपिलरिटी. द फिनॉमिनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड सरफेस इन द कॅपिलरिटी ट्यूब रिलेटिव्ह टू द ऍडजस्टंट लेवल ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज कॅपिलरिटी. त्याला काय म्हणत असतो आपण कॅपिलरिटी. तर ह्या कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल, तर हे दोन प्रकार पडतात त्याच्यामध्ये, कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल. तर कॅपिलरी राईज कधी होते, तर याच्यासाठी काय असते तर पहा, वॉटर मॉलिक्यूल जर बघत असाल तुम्ही तर वॉटरच्या दोन प्रॉपर्टीज आहेत, एक अधेजन आणि एक कोहेजन. अधेजन अँड कोहेजन म्हणजे अधेजिव्ह फोर्स अँड कोहेजिव्ह फोर्स, अशा प्रकारचे दोन फोर्सेस वॉटर मॉलिक्यूल काय करते अप्लाय करते. अधेजिव्ह फोर्स कशाला म्हणतो आपण की वॉटर काय होते त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन टू द अदर सरफेस, म्हणजे वॉटरचे मॉलिक्यूल न धरता दुसरे मॉलिक्यूल, म्हणजे आता जर आपण दुसरे मॉलिक्यूल जर पकडत असू तर ही ट्यूब आहे बरोबर, ही ट्यूब. तर हे ट्यूब सुद्धा काय आहे सॉलिड मॉलिक्यूल पासून बनलेले आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मॉलिक्यूल्स आहेत. तर हे वॉटरचे मॉलिक्यूल काय होतात त्या ट्यूबचे जे मॉलिक्यूल असतील त्या म्हणजे ग्लास ट्यूबचे मॉलिक्यूल त्या ग्लासच्या मॉलिक्यूल सोबत काय होतात एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जनरेट करतात. त्याला काय म्हणतात अधेजन. त्याला काय म्हणतो आपण अधेजन. तर त्यावेळेस काय होते हे मॉलिक्यूल जे आहेत वॉटरचे मॉलिक्यूल्स हे काय होतात या सरफेसला काय होतात चिपकून बसतात अशा प्रकारे. या सरफेसला काय होतील अशा प्रकारे चिपकतात. तर आपण पाहत असतो की आपण ग्लासमध्ये जेव्हा पाणी पितो तर ग्लासमध्ये पाणी पिल्यानंतर सुद्धा काय होते आतमधून ग्लास का राहतो ओला राहतो. ते कशामुळं, कारण की वॉटरचे मॉलिक्यूल त्या ग्लासच्या सरफेसवर ते काय होतात चिपकतात एक प्रकारचे, आहे की नाही. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो अधेजन. त्याला काय म्हणत असतो आपण अधेजन. दुसरं आहे कोहेजिव्ह फोर्स. तो कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय वॉटर आणि वॉटरच्या मॉलिक्यूलचा एकमेकासोबतचा फोर्स. वॉटर आणि वॉटरचे दोन मॉलिक्यूल आहेत, ते दोन मॉलिक्यूल एकमेकासोबत फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो त्यांच्यामधला त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला आपण काय म्हणत असतो कोहेजिव्ह फोर्स. त्याला काय म्हणत असतो कोहेजन किंवा कोहेजिव्ह फोर्स. तो फोर्स जो असेल त्याला कोहेजिव्ह फोर्स म्हणतो बरोबर. तर अशा प्रकारचे दोन फोर्सेस या कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल्टसाठी काय असतात रिस्पॉन्सिबल असतात. तर ज्या वेळेस अधेजिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन काय असते कोहेजिव्ह फोर्स. तर त्यावेळेस काय होत असते कॅपिलरी राईज होत असते. काय होत असते कॅपिलरी राईज होत असते. पहा हे समजून घेण्यासाठी पहा काय करणार आहे आपण बघा की हा वॉटर सरफेस आहे, ही फ्री सरफेस आहे, याच्यावर ते एअरचं प्रेशर आहे ना, एअरचं प्रेशर आहे बरोबर, एअरचं प्रेशर आहे. त्याचप्रमाणे या लिक्विडचं स्वतःचं वेट सुद्धा आहे. त्याच्यामुळं जसं जसं आपण खाली जाऊ तसं या लिक्विडचं प्रेशर सुद्धा काय होते खालच्या लेअरवरती ते वरच्या लेअरचं प्रेशर हे खालच्या लेअरवरती काय होते ते एक्झर्ट होत असते. एअर प्रेशर प्लस लिक्विड प्रेशर हे दोन प्रकारचे प्रेशर इथं काय होतात इथे येऊन राहिले बरोबर. हे एअरचं प्रेशर बरोबर. आता आपण जी कॅपिलरी ट्यूब टाकतो त्याच्यामध्ये काय असते, त्याच्यामध्ये असते फक्त एअर बरोबर. जेव्हा तुम्ही आतमध्ये डीप करत असता ही ट्यूब तर त्यावेळेस काय होते त्याच्यामध्ये काय असते फक्त एअर. तर जेव्हा आपण लिक्विडच्या सरफेसवर आणतो तर ती एअर काय होते वरच्या साईडला लिफ्ट होते आणि तिथे काय चालते व्हॅक्यूम क्रिएट होत चालते. म्हणजे एअर जशी आपण खाली डीप करत जाऊ पाण्यामध्ये तर काय होईल वरती कॅपिलरी ट्यूब मधली जी एअर आहे ती वरती जाते आणि खालच्या साईडला काय होते प्रेशर कमी होते. त्याच्यामुळे हे जे वॉटर आहे ते आतमध्ये काय होते फ्लो होते, या ट्यूबमध्ये फ्लो होते हे वॉटर बरोबर. हे ट्यूबमध्ये फ्लो झाल्यामुळे काय होईल त्या वॉटरची लेवल या ट्यूबमध्ये काय होत जाते. जसं आपण खाली नेऊ तसं ट्यूबची लेवल काय आपल्या वॉटरची लेवल वाढताना दिसते तुम्हाला बरोबर. आता त्या दरम्यान काय होऊन राहिलं, त्या दरम्यान या ठिकाणी काय होऊन राहिलं की जो ट्यूबचा जो सरफेस आहे त्या ट्यूबच्या सरफेसला हे वॉटरचे मॉलिक्यूल काय होऊन राहिले चिपकून राहिले. ट्यूबच्या सरफेसला काय होऊन राहिलं वॉटरचे मॉलिक्यूल काय होऊन राहिले
चिपकून राहिले, त्याच्यामुळे काय होऊन राहिलं, त्याच्यामुळे असं दिसतंय तुम्हाला की या ठिकाणी काय होते, प्रेशर ड्रॉप होते. त्या ठिकाणी प्रेशर काय होते, ड्रॉप होते, कारण की हे मॉलिक्यूल वर जायला पाहिजे. त्यावेळेस काय होईल, प्रेशर सेम राहील. तर ते वर जाताना जेवढे मॉलिक्यूल आतमध्ये येऊन राहिले तेवढे वरती जात नाहीत, म्हणजे वरच्या लेवलला जात नाहीत. ते काय होतात, त्याच्यातले काही मॉलिक्यूल काय होतात, चिपकून जातात. काही मॉलिक्यूल काय होतात, त्या ठिकाणी सरफेसला चिपकून जातात. त्याच्यामुळे वरते जे मॉलिक्यूल चालले त्यांची संख्या काय होऊन राहिली, कमी होऊन राहिली. त्याच्यामुळे काय होते, इथं प्रेशर ड्रॉप होते. प्रेशर काय होते, ड्रॉप होते. आणि त्याच्यामुळे काय होते, वरच्या साईडला तुमची ते प्रेशर जोपर्यंत इक्वलाइज होत नाही, म्हणजे ही लेवल कधी सारखी दिसली असते, हे वरचं प्रेशर आणि आतमधलं प्रेशर जेव्हा सेम होईल त्यावेळेस काय होईल, लेवल तुम्हाला सेम दिसली असती. तर इथलं प्रेशर काय जास्त आहे आणि आतमधलं प्रेशर काय कमी आहे. आणि जसं जसं मॉलिक्यूल वरती जाते तसे हे चिपकत चाललेले आहे सरफेसला. त्याच्यामुळे मॉलिक्यूलची संख्या काय होऊन राहिली, कमी होऊन राहिली. त्याच्यामुळं ती मॉलिक्यूलची संख्या काय वाढवण्यासाठी जास्तीचं पाणी काय होते, आतमध्ये येते आणि त्याच्यामुळे काय होते, राईज होते. बरोबर. आणि वरती सुद्धा तुम्हाला दिसून राहिलं, या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे, मॉलिक्यूल चिपकणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा जो वरचा सरफेस दिसते ग्लास ट्यूबमध्ये, त्याच्यावरती काय दिसते तुम्हाला, असं बाक आल्यासारखं दिसतं, म्हणजे कॉन्क्यू दिसते. तो काय दिसते, तो तुम्हाला तो हा वरचा सरफेस कॉन्क्यू दिसतो. बरोबर. तर अशा प्रकारे या कारणामुळे काय होते, अधेजिव्ह फोर्स हा कोहेजिव्ह फोर्स पेक्षा जास्त असल्यामुळं काय होते, या ठिकाणी कॅपिलरी राईज होते. या ठिकाणी काय होते, कॅपिलरी राईज होते. तर कॅपिलरी फॉल काय होते, तर जेव्हा कोहेजिव्ह फोर्स हा इज ग्रेटर दॅन अधेजिव्ह फोर्स, त्यावेळेस काय होते, तुमचं कॅपिलरी फॉल होते. त्यावेळेस तुमची काय होते, कॅपिलरी फॉल होते. तर तुम्ही जर बघत असा मर्क्युरी असा सॉलिड आहे जो लिक्विड फॉर्म मध्ये दिसते आपल्याला, आहे ना. मर्क्युरी एक म्हणजे एक्सप्रेशन आहे हे एक प्रकारचं, म्हणजे सॉलिड जर म्हणणार असतो आपण, तर सॉलिड कसा दिसते आपल्याला, जो फ्लो होत नाही त्याला सॉलिड म्हणतो. परंतु मर्क्युरी अशा प्रकारचा एक मेटल आहे. मेटल जनरली आपल्याला सॉलिड फॉर्ममध्ये सापडतात. मेटल कशाच्या फॉर्ममध्ये सापडतात, सॉलिड फॉर्ममध्ये सापडतात. मर्क्युरी अशा प्रकारचा मेटल आहे, तो रूम टेम्परेचर होते तुम्हाला काय दिसते, लिक्विड फॉर्ममध्ये दिसते. तो रूम टेम्परेचरमध्ये काय असते, लिक्विड फॉर्ममध्ये असते. तर पहा, मर्क्युरी जर कोणत्या पॉटमध्ये जर ठेवला आपण, तर मर्क्युरीचा एकही मॉलिक्यूल त्या सरफेस सोबत काय होत नाही, त्याचं अधेजन होत नाही, म्हणजे तो चिपकत नाही. बरोबर. तर तो जनरली काय होते, त्याचे कशामुळे होते, त्याचा कोहेजिव्ह फोर्स जो असते हा खूप जास्त असते. कोहेजिव्ह फोर्स काय असते, जास्त असते. तर कोहेजिव्ह फोर्स जास्त असल्यामुळे काय होणार आहे, जे वॉटर मॉलिक्यूल जसं अधेजन जास्त असल्यामुळे वॉटर मॉलिक्यूलची राईज झाली होती. इथं कोहेजिव्ह फोर्स असल्यामुळे काय होणार आहे, हे जेव्हा आतमध्ये जाईल तेव्हा या ग्लास ट्यूबला हे चिपकणार नाही. आणि वरच्या साईडला जे फ्लो होणार आहे, जे मॉलिक्यूल वरती जाणार आहे, आता इथून वर एअरचं प्रेशर आहे आणि हे मॉलिक्यूल काय होणार, वरती राईज होण्याचा प्रयत्न करतील. तर त्या मॉलिक्यूलला सुद्धा हे खालचे मॉलिक्यूल काय करतील, अट्रॅक्ट करतील. त्याच्यामुळे तुम्हाला काय दिसते, तिथे कॅपिलरी फॉल दिसते. तिथे काय दिसते तुम्हाला, कॅपिलरी फॉल दिसते. तर दोन गोष्टीमुळे होते, जेव्हा अधेजिव्ह फोर्स हा कोहेजिव्ह फोर्स पेक्षा जास्त असतो, तर त्यावेळेस कॅपिलरी राईज होतो असतो. आणि कॅपिलरी फॉल कधी होतो, जेव्हा कोहेजिव्ह फोर्स हा अधेजिव्ह फोर्स पेक्षा जास्त असतो, तेव्हा कॅपिलरी फॉल होत असतो. तर हे महत्वाचा पॉइंट आहे याच्यामध्ये. बरोबर. तर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय, हे राईज आणि फॉल कधी दिसेल आपल्याला, जेव्हा आपली ट्यूबची डायमीटर 2 mm to 6 mm असेल, 2 mm ते 6 mm डायमीटर जर असेल, तरच तुम्हाला हा कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल दिसेल. त्याच्यापेक्षा जास्त डायमीटरची जर ट्यूब घेतली तर त्या ठिकाणी आपल्याला कॅपिलरी फॉल आणि कॅपिलरी राईज दिसणार नाही. ते जनरली काय दिसणार आहे तुम्हाला, जी ॲडजस्टंट लेवल आणि ट्यूब मधली लेवल तुम्हाला सारखीच दिसेल त्या ठिकाणी. बरोबर. तर त्याच्यासाठी डायमीटर काय लागते, ट्यूबची तुमची कमी लागते. ट्यूबची डायमीटर कमी असल्यामुळे त्यालाच आपण त्याला म्हणतो कॅपिलरी ट्यूब. त्याला काय म्हणत असतो, कॅपिलरी ट्यूब. ही ट्यूब अशासाठी डिझाईन केलेली आहे की तो कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल समजून घेण्यासाठी त्याची डायमीटर बरोबर 2 ते 6 mm पर्यंत ठेवलेली असते. बरोबर. तर अशा प्रकारचा हा कॅपिलरी इफेक्ट आहे. तर हा लिक्विडचा कॅपिलरिटी इफेक्ट आहे. बरोबर.
तर याच्यामध्ये काय असते की आपल्याला कॅपिलरी फॉल आणि कॅपिलरी राईजचं काय करावं लागते, एक्सप्रेशन काढावं लागते, बरोबर. तर आपण कॅपिलरी राईज ना ते पाहू. बघा, तर या ठिकाणी मी डायग्राम करतो आता. तर आपण कॅपिलरी राईज पाहून राहिलो. तर हे वॉटर आहे, समजा हे वॉटर आहे. या वॉटर मध्ये काय आपण कॅपिलरी ट्यूब काय करणार आहे, कॅपिलरी ट्यूब इथे डीप करणार आहे, बरोबर. ही कॅपिलरी ट्यूब मी काय करतो याच्यामध्ये अशा प्रकारे डीप करतो. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, याच्यामध्ये या वॉटरची लेवल काय होणार आहे, याच्यामध्ये राईज होणार आहे. वॉटरची लेवल काय होणार आहे, राईज होणार आहे. कशामध्ये, या कॅपिलरी ट्यूबमध्ये. कॅपिलरी ट्यूबमध्ये तुम्हाला वॉटरची लेवल काय दिसेल, ते राईज होताना दिसेल. अशा प्रकारे ही लेवल काय झाली, राईज झालेली आहे. आणि काल आपण पाहिलं होतं सरफेस टेन्शन, बरोबर. तर वरच्या लेवलला काय असते, सरफेस टेन्शन असते, बरोबर. तर हे हा जो आहे तर हा अँगल थिटा आणि हा जो फोर्स लागतो हा याला आपण म्हणतो सिग्मा. काय म्हणतो याला, सिग्मा. काय म्हणतो याला, सिग्मा. हा फोर्स जो आहे तो सिग्मा आहे. तिला म्हणतो सिग्मा. हा काय करते, हा फोर्स काय करतो, तुमच्या कॅपिलरी ट्यूब सोबत काय करतो, व्हर्टिकल सोबत तो काय करतो, अँगल थिटा तयार करतो. काय करतो, अँगल थिटा हा व्हर्टिकल सोबत तयार करतो, बरोबर. तर पहा आता याच्यामध्ये आपल्याला याचं काय करायचं, आपल्याला एक्सप्रेशन लिहायचं आहे. तर आपण पहा ही समजणार आहे हाईट एच. ही एच हाईट आहे, म्हणजे कॅपिलरी राईज. राईजची हाईट किती आहे, एच कन्सिडर करून राहिलो. सिग्मा त्याच्यावरती लागणार सरफेस टेन्शन आहे. सिग्मा त्याच्यावरती लागणार काय, सरफेस टेन्शन आहे, बरोबर. सरफेस टेन्शन हे काय असते, ऑलवेज पॅरलल टू द, हा जो कॉन्केव्ह आपला टँजंट टू द कॉन्केव्ह सरफेस, बरोबर. तर या कॉन्केव्ह सरफेसला काय राहते, ते टँजंट राहते, बरोबर. त्याच्यानंतर लेट इथं लिहून घेऊ आपण. लेट एच इज इक्वल टू काय, हाईट ऑफ कॅपिलरी राईज. सिग्मा याच्यामध्ये आहे, सिग्मा सरफेस टेन्शन आहे. सरफेस टेन्शन आपण कालच बघितलं होतं. सरफेस टेन्शन आपण सिग्माने डिनोट करतो. त्याच्यानंतर डी ही डायमीटर ऑफ ट्यूब आहे, ऑफ ट्यूब. त्याच्यानंतर थिटा हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँगल. म्हणजे हा जो कॉन्केव्ह सरफेस हे आलेला आहे, त्याच्यामध्ये जो वरची जी सरफेस आहे तो कॉन्केव्ह दिसते, तो या ट्यूब सोबत त्याचा अँगल काय, थिटा हा कॉन्टॅक्ट अँगल आहे. तशा प्रकारे आपण काय केलं, हे कन्सिडर केलेलं आहे. आता याच्यामध्ये पहा काय असते की जेव्हा आपण हा सरफेस टेन्शन आहे, हा सरफेस टेन्शन कशासाठी लागलेला आहे की हे जे वॉटरचे मॉलिक्यूल आहेत, वॉटरचे मॉलिक्यूल काय करतात, वरच्या लेवलला काय करतात, वरच्या लेवलचे जे मॉलिक्यूल आहेत त्या वरच्या लेवलच्या मॉलिक्यूलला काय करतात, खाली ओढतात, बरोबर. खालच्या साईडला ओढतात. आणि त्याला कॅन्सल करण्यासाठी, म्हणजे त्याला इक्विलिब्रियम मध्ये ठेवण्यासाठी हा जो फोर्स लागतो त्याला आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन. त्याला काय म्हणतो आपण, सरफेस टेन्शन. तो असतो आपला सिग्मा. तर हा सिग्मा कसा लागून राहिला इथं, हा कॉन्क्यू असल्यामुळे हा सिग्मा कसा लागून राहिला, अँग्युलर लागून राहिला इथे, बरोबर. हा अँग्युलर लागल्यामुळे काय होणार आहे इथे,
तर हा कशासोबत हे करून राहिला, व्हर्टिकल सोबत आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. कसा आहे तर इथं पहा, इथे आपण काढून देणार आहे. तर हा व्हर्टिकल आहे. समजा फोर्स कसा लागला पाहिजे, तो व्हर्टिकल लागला पाहिजे किंवा हॉरिझॉन्टल लागला पाहिजे, आहे ना. आपला फोर्स कसा लागून राहिला, अँग्युलर लागून राहिला. कसा, हा अँगल काय आपला याच्यासोबत थिटा आहे, व्हर्टिकल सोबत थिटा आहे. तर ह्या फोर्सला काय करावं लागणार आहे आपल्याला, दोन कॉम्पोनंट मध्ये काय करावं लागणार आहे. तर हा एपीएस म्हणजे सरफेस टेन्शनचा फोर्स, सरफेस टेन्शनचा फोर्स, बरोबर. तर हा जो फोर्स आहे, या फोर्सला आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन कॉम्पोनंट मध्ये काय करावं लागणार आहे, रिझॉल्व्ह करावं लागणार आहे. याला मी म्हणणार आहे रिझॉल्युशन. आपण बघितलेलं आहे मेकॅनिक्स मध्ये. याला म्हणणार आहे एफएसएच म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ सरफेस टेन्शन फोर्स, बरोबर. त्याच्यानंतर हा एफएसव्ही व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ सरफेस टेन्शियल फोर्स. तर हा एफएसएच आणि एफएसव्ही अशा प्रकारे आपण करतो. तो व्हर्टिकल सोबत अँगल असल्यामुळे हा जो कॉम्पोनंट आहे आपला एफएसव्ही काय होणार आहे, एफएसव्ही आपला होणार आहे एफएस कॉस थिटा आणि एफएसएच काय होणार आहे, हा होणार आहे एफएस साइन थिटा. तर बघा, तर आपला हे जे लिक्विड मॉलिक्युल आहे, हे लिक्विड मॉलिक्युल काय करणार आहे, खालच्या साईडला फोर्स लावणार आहे, बरोबर. तर त्याला बॅलन्स करणारा आपल्याला कशाला पाहिजे, व्हर्टिकल फोर्स लागते. ते हॉरिझॉन्टल फोर्सचं आपल्याला काही काम आहे काय, याचं काही काम नाही. आपल्याला फक्त व्हर्टिकल फोर्स हा कन्सिडर करावा लागणार आहे. म्हणजे एफएस व्ही इक्वल टू एफएस कॉस थिटा हे आपल्याला कन्सिडर करावं लागते, बरोबर. तर याच्यामध्ये पहा काय होते की दोन प्रकारचे फोर्सेस येऊन राहिले. एक कोणता येऊन राहिला, तुमचा सरफेस टेन्शन मुळे असणारा फोर्स, बरोबर. सरफेस टेन्शन मुळे काय होणार होते, तो जो फोर्स आहे. तर सरफेस टेन्शन कुठे लागत असते, सरफेस टेन्शन ऑलवेज कुठे लागत असते, सर्कम्फरन्स वरती, है की नाही. ते टोटल याच्यावरती एरियावर लागत असते, काय एरियावर नसते लागत, ते कुठं लागत असते, कारण ते अप्पर लेअरला लागते, है की नाही. एकदम सरफेस टेन्शन कुठं असते, वरच्या लेअरला, बरोबर. तर तो त्याच्यामुळे तो कुठं लागत असते, सर्कम्फरन्स ऑफ द. आणि कॅपिलरी फॉल याच्यासाठी आपण काय करणार आहे, डेरिव्हेशन फाइंड करणार आहे. तर कॅपिलरी राईज म्हणजे एच ही जी हाईट असते, हा एच किती असते, हा नेमका कसा कॅल्क्युलेट करायचा, याच्यासाठी लागणारं जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण इथं काय करणार आहे, डिराईव्ह करणार आहे. तर त्याच्यासाठी पहा मी काय कन्सिडर केलेलं आहे की ही कॅपिलरी ट्यूब आपण काय केलेलं आहे, इमर्ज इन टू द वॉटर. या वॉटरमध्ये ही कॅपिलरी ट्यूब काय केलेली आहे, इमर्ज केलेली आहे, म्हणजे आतमध्ये डिप केलेली आहे. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, कॅपिलरी राईज होणार आहे. आणि कॅपिलरी राईज झाल्यानंतर जो वरचा सरफेस आहे, हा वरचा सरफेस कसा दिसणार आहे तुम्हाला, कॉन्केव. तो कॉन्केव सरफेसला टँजेन्शियल काय राहते, याला टँजेन्शियल राहते आपला सरफेस टेन्शन. हे जे सिग्मा सिग्मा दाखवलेलं आहे हे आपलं सरफेस टेन्शन. आणि हा जे सरफेस टेन्शन जे आहे तो याच्यासोबत किंवा त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे या कॉन्केव सरफेसचा टू द व्हर्टिकल ट्यूब, हा काय दाखवला आपण, थिटा. हा काय दाखवला आपण, थिटा. तर इथं आपण कन्सिडर केलेलं आहे लेट एच इज इक्वल टू हाईट ऑफ कॅपिलरी राईज. कॅपिलरी राईजची हाईट आहे ती. सिग्मा म्हणजे काय, सरफेस टेन्शन आहे. डी म्हणजे डायमीटर ऑफ ट्यूब आहे. आणि थिटा आहे कॉन्टॅक्ट अँगल. थिटा म्हणजे काय, इथं कॉन्टॅक्ट अँगल आहे. तर याच्यामध्ये पहा, हा जो सिग्मा आहे, हा सिग्मा आपल्याला कसा दिसून राहिला, हा अँग्युलर दिसून राहिला. त्याच्यामुळे काय होते, सिग्मा म्हणजे काय, एक प्रकारचं काय, सिग्मा कशाला म्हणतो आपण, सिग्मा म्हणजे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन म्हणजे काय, हा टेन्साईल फोर्स आहे. हा काय होते, हा टेन्साईल स्ट्रेस किंवा टेन्साईल फोर्सला कॅन्सल करण्यासाठी लागणारा फोर्स म्हणजे हा काय झाला, हा सिग्मा असते, बरोबर. तर हा फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा, हा सिग्मा माहिती आहे आपल्याला, पण त्याच्यावर आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करावा लागणार. तो फोर्स आहे आपला एफएसव्ही. म्हणजे हा डाऊनवर्ड फोर्स काय होत असते की लिक्विड हा जो सरफेस असते, या सरफेसवरचे जे मॉलिक्युल्स असतात, त्या मॉलिक्युलला काय करतात, या सरफेसवरच्या मॉलिक्युलला जे खालचे मॉलिक्युल जे आहेत, त्या लेअरच्या खालचे मॉलिक्युल हे काय करतात, त्याला आतमध्ये ओढतात, आहे की नाही, आतल्या साईडला मोडतात. तर त्याला रेजिस्ट करण्यासाठी ते मॉलिक्युल काय करतात, एक प्रकारचा फोर्स जनरेट करतात. तर त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शियल फोर्स, बरोबर. तर हा सरफेस टेन्शन म्हणजे काय, सिग्मा पकडलेला आहे आपण, त्याचा जो फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे
तो फोर्स असेल आपला एफएस. काय असेल आपला एफएस. तर हा एफएस कसा दिसून राहिला, सिग्मा हा अँग्युलर दिसून राहिला. त्याच्यामुळे याचे दोन कॉम्पोनंट, आपल्याला कोणता कॉम्पोनंट पाहिजे लागेल, खाली ओढणारा फोर्स आहे त्याला बॅलन्स करणारा काय लागणार आहे, अपवर्ड फोर्स लागणार आहे. काय लागणार आहे, अपवर्ड फोर्स लागणार आहे. तर हा एफएस आपला अँग्युलर आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तो कशासोबत हे केला त्यांनी व्हर्टिकल सोबत अँगल बनवलेला आहे. तर त्याचे दोन कॉम्पोनंट होतील, एफएसएच आणि एफएसव्ही. बरोबर, एफएसएच आणि एफएसव्ही. तर एफएसएच म्हणजे काय, एफएसएच म्हणजे एफएस साइन थिटा आणि एफएसव्ही म्हणजे आपला होणार आहे एफएस कॉस थिटा. एफएस कॉस थिटा. बरोबर. तर पहा, तर इथं आपल्याला एफएस काढायचं आहे पहिले. तर एफएस म्हणजे सरफेस टेन्शियल फोर्स. का सरफेस टेन्शियल फोर्स. तर आपला सरफेस टेन्शियल फोर्स हा एफएस इज इक्वल टू, एफएस म्हणजे काय होणार आहे, सरफेस टेन्शन म्हणजे सिग्माची व्हॅल्यू इंटू काय होणार आहे, तो कुठं लागत होतो, सरफेस टेन्शन ऑलवेज कुठे ऍक्ट होत असते, ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द ट्यूब किंवा सर्कम्फरन्स ऑफ द लिक्विड आहे ना. तर आता लिक्विड या ट्यूब मध्ये आहे, त्याच्यामुळे त्यानं कशाचा आकार घेतलेला आहे, ट्यूबचा. म्हणजे ते गोलाकार ट्यूब आहे म्हणून लिक्विडचा आकार सुद्धा काय होणार आहे, सर्क्युलर होणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्या सर्कम्फरन्स वरती हा सिग्मा ऑलवेज ऍक्ट होत असतो, कारण तो वरच्या लेअरवरती ऍक्ट होत असतो, आतमध्ये लिक्विडच्या आतमध्ये नसतो होत तो, आहे ना. तो कुठे ऍक्ट होत असते, सरफेस टेन्शन, त्याचं नाव असते तर सरफेस टेन्शन, सरफेस वरती ऍक्ट होणारा फोर्स. म्हणजे याचा सरफेस कोणचा आहे, त्याचा सर्कम्फरन्स आहे की नाही. या ट्यूबचा सरफेस कोणचा आहे, ट्यूबचा किंवा या लिक्विडचा सरफेस करायला याची जी सर्कम्फरन्स असेल ते त्याचे काय झाला, सरफेस झाला आहे की नाही. तर तो काय राहणार, इंटू सर्कम्फरन्स. बरोबर. तर सरफेस टेन्शन म्हणजे काय होते, सिग्मा, आणि सर्कम्फरन्स म्हणजे काय होते, पाय इंटू डी. पाय इंटू डी काय झाला आपला सर्कम्फरन्स. बरोबर. आता आपल्याला काय करायचं, व्हर्टिकल कॉम्पोनंट लागणार आहे आपल्याला. एफएस लागणार आहे काय, नाही, आपल्याला लागणार आहे एफएसव्ही. एफएसव्ही बरोबर काय, एफएसव्ही बरोबर आहे आपला म्हणजे व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ एफएस, तो आहे एफएस कॉस थिटा. एफएस कॉस थिटा. बरोबर. एफएस म्हणजे काय काढलं आपण, एफएस म्हणजे झालं आपला सिग्मा इंटू पाय डी इंटू काय होणार आहे, मग एफएसच्या जागी टाकलं सिग्मा इंटू पाय डी आणि हा कॉस थिटा जसा तसा. म्हणजे आपला एफएसव्ही म्हणजे काय झाला, सिग्मा इंटू पाय डी कॉस थिटा. बरोबर. हा झाला आपला एफएसव्ही. हा व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे. हा व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणाला बॅलन्स करून राहिला, तर आतमधलं जे प्रेशर आहे कशाचं, लिक्विडचं आतमधलं जे प्रेशर आहे त्या प्रेशरला काय करून राहिला, बॅलन्स करून राहिला. म्हणजे हा जो फोर्स आहे, आतमधला जो फोर्स आहे, हा कशामुळे येऊन राहिला, वेट ऑफ लिक्विड. तर या कॅपिलरी राईज पर्यंत जे काही लिक्विडची लेवल आहे त्याच्यामध्ये जे काही लिक्विडचे मॉलिक्यूल असतील त्यांचं काय वेट, त्या वेटला बॅलन्स करणारा फोर्स म्हणजे कोणता झाला, आपला एफएसव्ही. काय झाला, कोणता झाला, एफएसव्ही. तर दुसरी गोष्ट काढणार आहे मग आपण, वेट ऑफ लिक्विड. वेट ऑफ लिक्विड. आता वेट ऑफ लिक्विड कसं काढणार आहे आपल्याला हे व्हॉल्यूम माहित पाहिजे. बरोबर. ते या व्हॉल्यूम मध्ये म्हणजे एच एवढ्या हाईटचं आणि जे काही डायमीटर आहे तेवढी कन्सिडर करून जे काही व्हॉल्यूम तयार होत असेल त्या ट्यूबचं या एच पर्यंत, त्या व्हॉल्यूम मध्ये जेवढं काही लिक्विड असेल त्या लिक्विडचं वेट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. बरोबर. आता हे वेट लिक्विडचं कसं कॅल्क्युलेट करू शकतो, त्याच्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, वेट डेन्सिटी माहित पाहिजे. काय माहित पाहिजे आपल्याला, वेट डेन्सिटी ऑफ द लिक्विड. वेट डेन्सिटीमुळे काय, वेट डेन्सिटी म्हणजे काय, वेट ऑफ लिक्विड अपॉन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड आहे ना. वेट ऑफ लिक्विड अपॉन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड म्हणजे युनिट व्हॉल्यूम मध्ये, पर युनिट व्हॉल्यूम मध्ये त्या लिक्विडचं वजन. म्हणजे एक युनिट व्हॉल्यूम जर असेल, जसं आपण सांगितलेलं आहे की 1 मीटर क्यूबची जर 1 मीटर क्यूब जर व्हॉल्यूम ऑफ कंटेनर असेल तर काय होते, त्याच्यामध्ये वॉटर किती मावते, 1000 kg. किती मावते, 1000 kg. आणि त्याला जर 9.81 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 9,800 9.81 आहे ना, 810. बरोबर. 9,810 एवढं त्याचं न्यूटन काय होणार आहे, वेट डेन्सिटी होणार आहे. बरोबर.
कशाची? वॉटरची. तर त्या वेट डेन्सिटी जर आपल्याला माहित असेल, त्या वेट डेन्सिटीला काय करून करणार आहे आपण? त्या व्हॉल्यूमनं जर मल्टिप्लाइड केलं तर या हे जेवढं व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूम मधलं त्या लिक्विडचं वजन आपल्याला म्हणजे वेट आपल्याला माहित होऊन जाईल. मग काय करणार आहे आपण? वेट डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कशाचा पकडणार आहे? ऑफ ट्यूब. वेट डेन्सिटी कोणाची? लिक्विडची आहे, बरोबर. जे काही लिक्विड असेल त्याच्यामध्ये, बरोबर, त्याची वेट डेन्सिटी. वेट डेन्सिटी कशाने डिनोट करतो? मग गॅमाने. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय असते? एरिया इंटू एरिया ऑफ ट्यूब. हा या ट्यूबचा एरिया इंटू कितपर्यंत व्हॉल्यूम काढायचं? एच पर्यंत काढायचं आपल्याला, म्हणून इंटू एच करावं लागणार आहे, बरोबर. एरिया इंटू हाईट. एरिया इंटू हाईट आहे ना. तर गॅमा इंटू एरिया काय होणार आहे? ऑफ ट्यूब π/4. ट्यूब काय? सर्क्युलर आहे, त्याच्यामुळे π/4 d स्क्वेअर होणार आहे, सर्क्युलर असल्यामुळं. इंटू हाईट म्हणजे काय? आपला एच, बरोबर, इंटू एच. आता इन इक्विलिब्रियम कंडिशन काय होते? इन इक्विलिब्रियम एफएसव्ही बरोबर काय राहते? एफएसव्ही इज इक्वल टू राहते आपला वेट ऑफ लिक्विड. वेट ऑफ लिक्विड कशामध्ये? इन ट्यूब. तिथं लिहायला आपलं इन ट्यूब आहे ना, ट्यूब मधलं कुठं? अप टू कॅपिलरी राईज पर्यंत. एफएसव्ही म्हणजे काय लिहिलेलं आपण? सिग्मा इंटू पाय डी इंटू कॉस थिटा इक्वल टू वेट ऑफ लिक्विड म्हणजे काय? गॅमा इंटू π/4 d स्क्वेअर इंटू एच, बरोबर. हा डी डी गेट कॅन्सल, इथे करायचं सिंगल डी राहील फक्त. हा पाय गेट कॅन्सल, हा पाय कॅन्सल होऊन जाईल. मग इकडे काय राहणार आहे? इकडे राहणार आहे सिग्मा कॉस थिटा. इकडे लिहू आपण आता सिग्मा कॉस थिटा इक्वल टू काय होणार आहे? गॅमा इंटू डी इंटू एच अपॉन काय होणार आहे? 4/4, बरोबर. आता आपल्याला काय काढायचं? एच काढायचं आहे. तर हा एच इथे राहू देणार आहे, बाकीचं आपण पूर्ण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. इथे वरती घेऊन जाऊ 4 आणि हा गॅमा इंटू डी हे खाली आणू. देअरफॉर एच इज इक्वल टू काय होते? एच इज इक्वल टू 4 सिग्मा. तर सिग्मा थोडा अलग करतो, 46 पकडसाल तुम्ही त्याला. हा सिग्मा 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन गॅमा इंटू डी. गॅमा इंटू डी. तर हा झाला आपला फॉर्म्युला ऑफ कॅपिलरी राईज. तर एवढा फॉर्म्युलाच तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाकीचं हे डेरिव्हेशन कसं आलं काय आलं ते काही लक्षात ठेवायचं नाही. ते तुम्हाला जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन लेवलला असाल किंवा तुम्ही BA ला असाल तर तुम्हाला कमी आहे. तर तुम्ही डिप्लोमाला असाल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला हे डेरिव्हेशन काही कमी आहे. तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं आहे. एच इज इक्वल टू 4 सिग्मा कॉस थिटा अपॉन गॅमा इंटू डी. तर याच्यामध्ये पहा दोन गोष्टी पकडल्या जाते की जेव्हा लिक्विडची लेवल ही काय असते? जर वॉटर लिक्विड जर याच्यामध्ये लिक्विड म्हणजे कॅपिलरी राईज होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वॉटर लागणार आहे, बरोबर. तर वॉटर जर असेल तर हा थिटा काढते. थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. कशासाठी? फॉर वॉटर. आणि जर त्याच्यामध्ये मर्क्युरी असेल तर थिटा इज इक्वल टू 140 डिग्री. किंवा कधी कधी दिलेली असते नाही दिली असेल तर 140 डिग्री घ्यायची, आणि दिलेली असेल तर कधी कधी प्रॉब्लेममध्ये 130 डिग्री वगैरे दिलेली असते. तर नाही दिली तर 140 डिग्री घ्यायची. 140 डिग्री कशासाठी पकडतो आपण? मर्क्युरीसाठी. फॉर मर्क्युरी. तर अशा प्रकारे हे कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल याचे काय पाहिलेले आपण? डेरिव्हेशन पाहिलेलं. याचं डेरिव्हेशन आपण आता बघितलेलं आहे, बरोबर. आता पुढचा आहे आपलं वेपर प्रेशर कशाला म्हणतो आपण? वेपर प्रेशर कशाला म्हणतो? तर बघा
तर आपलं समजा वॉटर आहे, हे वॉटर जर खुल्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा काय होत असतात, याच्यामधले मॉलिक्यूल काय होतात, अप्पर साईडला येतात आणि तेवढ्याच प्रमाणाचे काय होतात खालच्या साईडला येतात. असं म्हणजे जम्पिंग त्याची चालूच राहते अप्पर लेअरवरती. काय तर हे अप्पर लेअरवरचे जे मॉलिक्युल्स येतात वॉटरचे, त्याला आपण म्हणत असतो वेपर. त्याला काय म्हणत असतो आपण, वेपर. काय म्हणत असतो त्याला, वेपर. तर तर मग नेमकं वेपर प्रेशर कशाला म्हणतो, मग हे वेपर जे आहे अप्पर साईडवरचे जे वेपर आहे, म्हणजे फ्री सरफेसच्या वरचे जे काही वॉटर मॉलिक्यूल असते कशा गॅसेस स्टेटमध्ये, तर ते जे मॉलिक्यूल असतात ते मॉलिक्यूल काय एक्झर्ट करत असतात, जसं हवा एअर जसं याच्यावर एक्झर्ट करतं प्रेशर, तसं हे वेपर सुद्धा काय करतात त्याच्यावर ते प्रेशर एक्झर्ट करतात. तर त्या प्रेशरला आपण काय म्हणत असतो, वेपर प्रेशर. तर त्याची डेफिनेशन दिलेली आहे, अंडर द इक्विलिब्रियम कंडिशन द वेपर अबाउट द लिक्विड सरफेस, या सरफेसच्या वरचे जे लिक्विड असतील एक्झर्ट द प्रेशर ऑन द लिक्विड सरफेस कॉल्ड वेपर प्रेशर. त्याला काय म्हणत असतो, वेपर प्रेशर. इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये काय होतात, त्या लिक्विड सरफेसच्या वरचे जे वेपर आहे ते वेपर काय करतात, या लिक्विड सरफेसवरती काय करतात, प्रेशर एक्झर्ट करतात. त्याच प्रेशरला आपण काय म्हणत असतो, वेपर प्रेशर. त्याला काय म्हणत असतो आपण, वेपर प्रेशर. तर आता हे वेपर प्रेशर जर तुम्ही रूम टेम्परेचरवर पाहिलं तर ते एवढं जास्त नसते, बरोबर. परंतु या लिक्विडला जर आपण काय करत गेलो, या लिक्विडला जर आपण काय करत गेलो समजा, तर त्याला हीट देत गेलो या लिक्विडला, तर लिक्विडला हीट दिल्यामुळे काय होणार आहे, आतमधले जे लिक्विडचं टेम्परेचर काय होत जाणार आहे, गोज ऑन राईज आहे ना, राईज होत चालेल. आणि त्याच्यामुळे काय होईल, याच्यावरती जे व्हेपर वरच्या साईडला जाण्याची प्रोसेस जी आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं रूम टेम्परेचरवरती सुद्धा काय होतात, हे व्हेपर या फ्री सरफेसमधून वरच्या साईडला जातात आणि काही व्हेपर हे आतमध्ये येतात. ही प्रोसेस अशी कंटिन्युअस चालते, बरोबर. तर हे व्हेपर काय होतात, हे वेपर जनरेट होण्याची प्रोसेस काय होते, जास्त होऊन जाते. कारण त्याची डेन्सिटी काय होत चालते, कमी होत जातात. त्याच्यामुळं लो डेन्सिटीवाले काय होतात, वरच्या साईडला चालले जातात आहे ना. म्हणजे या लिक्विडपेक्षा जास्त ज्याची डेन्सिटी कमी होऊन जाईल त्या मॉलिक्यूलची, ते काय होतील, वरच्या साईडला अप्पर साईडला जातील. म्हणजे हे वेपर काय होत चालतात, वाढत चालतात. जसं जसं टेम्परेचर तुम्ही देत असतात तसं. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, हे वेपर प्रेशर काय होत जाईल, जसं टेम्परेचर तुम्ही वाढत असाल तसं वेपर प्रेशर ऑन द लिक्विड काय होत जाते, राईज होत जाते. लिक्विडवरचं वेपर प्रेशर काय होत चालते, राईज होत चालते. तर ते नोटमध्ये लिहिलेलं आहे मी, वेपर प्रेशर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. जसं टेम्परेचर तुम्ही इन्क्रीज करसाल तसं वेपर प्रेशर काय होत चालते, वाढत चालते. आता या वेपर प्रेशरचं काय होते नेमकं, की लिक्विडचं प्रेशर, आतमधल्या लिक्विडचं प्रेशर आणि वेपरचं प्रेशर हे जर इक्वल होत असेल, जेव्हा इक्वल होते लिक्विडचं प्रेशर आणि वेपर प्रेशर हे जेव्हा इक्वल होते, तेव्हा ते लिक्विड काय होते, बॉईल होणं सुरू होते. काय होणं सुरू होते, बॉईल होणं सुरू होते. तर तो काय म्हणते, बाय इफ द प्रेशर ऑन द लिक्विड इज लेस ऑर इक्वल टू द वेपर प्रेशर, लिक्विडवरचं प्रेशर हे वेपर प्रेशरच्या इक्वल जेव्हा होत असेल, तर ॲट अ गिवन टेम्परेचर द लिक्विड स्टार्ट बॉइलिंग ऑर वेपराइज. जेव्हा लिक्विडवरचं प्रेशर हे वेपर प्रेशरच्या इक्वल होत असेल, वेपर प्रेशरच्या इक्वल होत असेल, तर त्यावेळेस ते लिक्विड बॉईल होणं सुरू होते किंवा वेपोराईज होणं सुरू होते. म्हणजे तुम्ही जर पाणी गरम करत असाल तर स्टार्टिंगला तुम्हाला काय दिसते, पाणी काहीच दिसत नाही. नंतर थोड्या वेळानं काय दिसते तुम्हाला, तिथं अशा वाफा निघताना दिसतात, बरोबर. तुम्ही खुल्या गंजामध्ये जर पाणी गॅसवर जर तपवत असाल तर आपण पाहत होते तुम्हाला अशा वाफा निघताना दिसतात. आणि ह्या वाफा काय निघून काय होतात, ह्या एअरमध्ये जातात, तर ते आजूबाजू फैलतात आहे ना. ते वेपर काय करते, या लिक्विडवर ते प्रेशर एक्झर्ट करते. या लिक्विडवरचं प्रेशर आणि वेपर प्रेशर, वेपरचं स्वतःचं प्रेशर हे जर इक्वल होत असेल, तर त्यावेळेस काय होते, तुमचं लिक्विड बॉईल होणं स्टार्ट होईल. नंतर तुमचं पाणी गरम म्हणजे काय होते, तुम्हाला खतखत दिसते, म्हणजे ते त्याला म्हणतो आपण बॉइलिंग आहे ना. तर बॉइलिंग होते किंवा वेपोराईज होते. दुसरं काय, लिक्विड इज मोर व्होलॅटाईल इफ इट हॅज हायर प्रेशर. एक्झाम्पल, द प्रेशर फॉर पेट्रोल म्हणजे ॲट 20 डिग्री सेल्सिअस इज 30.4 kPa किलो पास्कल, while that of water is 2.345 kPa. For this reason petrol vaporize faster than water. तर आपण पाहतो की पेट्रोल काय होते, तुम्ही जर पाहत असाल वॉटर आणि पेट्रोल हे जर खुल्या भांड्यामध्ये जर तुम्ही ठेवले, म्हणजे त्याच्यामध्ये बंद कंटेनर, क्लोज कंटेनर नाही, असं याच्यामध्ये जर ठेवले तुम्ही, म्हणजे एअरच्या सोबत कॉन्टॅक्टमध्ये जर आणले ते,
तर त्यावेळेस काय होते, त्या ठिकाणी तुम्हाला असं दिसते की हे पेट्रोल लवकर उडून जाते आहे की नाही, पेट्रोल लवकर व्हेपोराईज होऊन जाते. पाण्यात जसं पाणी पण व्हेपोराईज होते, जर एखाद्या भांड्यामध्ये पाणी 2-4 दिवसात ठेवसाल तुम्ही, तुम्हाला दिसते की पाण्याची लेवल का होत चालते, कमी होत चालते. बरोबर, का कमी होऊन राहिली? कारण त्या पाण्यामधलं काय होऊन राहिले, काही मॉलिक्यूल हे एअरमध्ये चालले. बरोबर, कसे होऊन ते व्हेपोराईज होऊन. तर ते याचा अर्थ पेट्रोल हे काय होते, पेट्रोल हे कशापेक्षा फास्टर इव्हॅपोरेट होते, ते इव्हॅपोरेट होते वॉटरपेक्षा. बरोबर, तर ते कशामुळे होते की त्याच्यावरचं जे प्रेशर आहे 20 डिग्री सेल्सिअसवर, त्यानं प्रेशर किती दिलेलं आहे, 30.4 KPa किलो पास्कल. कशावरचं? पेट्रोलवरचं. तेच त्याच्यावरचं किती दिलेलं आहे वॉटरवरचं, 2.345 किलो पास्कल. म्हणजे 30 कुठं आणि 2.345 कुठं, तर ते किती डिग्री सेल्सिअसवर ते 20 डिग्री सेल्सिअसवर ते हे प्रेशर आहे की नाही. आणि त्याच्यामुळे काय दिसते तुम्हाला की पेट्रोल हे फास्टर काय होते, फास्टर इव्हॅपोरेट होते, कारण त्याच्यावरचं वेपर प्रेशर काय राहते, हे जास्त राहते. वेपर प्रेशर हे पेट्रोलवरचं जास्त राहते, त्याच्यामुळं पेट्रोल काय फास्टर काय होते, इव्हॅपोरेट होते. त्याच्यामुळे आपण त्याला आपण म्हणतो व्होलाटाईल. पेट्रोल कसं आहे, व्होलाटाईल आहे. बरोबर, उघड्यामध्ये जर ठेवसाल तर पेट्रोल पटकन उडून जाते असं म्हणतो आपण, आहे ना. नेहमी आपण पेट्रोल कशात ठेवतो, बंद बॉटलमध्ये ठेवतो आहे की नाही. तर त्याच्यामुळं पेट्रोल हे व्होलाटाईल आहे. कशामुळे व्होलाटाईल आहे, त्याचं प्रेशर काय, हायर प्रेशर आहे. बरोबर, प्रेशर काय त्याचं हायर आहे. तेच वॉटरवरचं प्रेशर काय, हे कमी आहे. त्याच्यामुळं वॉटर लेस व्होलाटाईल आहे ना पेट्रोलपेक्षा. त्याच्यानंतर पुढचा आहे वेपर प्रेशर. म्हणजे काय असते, फोर्स अपॉन एरिया. इट हॅज SI युनिट काय, न्यूटन पर मीटर. फोर्स अपॉन मीटर स्क्वेअर, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर, फोर्स अपॉन एरिया म्हणजे काय असते, वेपर प्रेशर म्हणजे कोणते प्रेशर म्हणजे काय असते, फोर्स अपॉन एरियाच असते. बरोबर, युनिट काय असते त्याचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण हे थेरॉटिकल कन्सेप्ट पाहिलेले आहे, आपण तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेले असतील. तर हे त्याच्यानंतर आपण आता पुढे प्रॉब्लेम पाहणार आहे. तर ते नेक्स्ट लेक्चरला पाहू आपण प्रॉब्लेम. ठीक आहे.